हॅलो गाईस, श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत। स्वामी समर्थांच्या मंदिरात जाताना कोणत्या चुका करू नयेत। हे फक्त नियम नाही, ही आपली श्रद्धा आहे, आपली भक्ती आहे आणि आपलं स्वामींवरील प्रेम आहे। स्वामी समर्थ हे परमहंस, त्रिकालज्ञ आणि अनंतकोटी ब्रह्मांड नायक आहे। त्यांच्या मंदिरात त्यांच्या चरणी आपण जेव्हा जातो तेव्हा फक्त अंगवस्त्र, हार, अगरबत्ती नव्हे तर आपण घेऊन जायचं असतं शुद्ध मन, शांत वर्तन आणि भक्तीचा गहिरा भाव। चला तर मग जाणून घेऊयात त्या चुका ज्या स्वामींच्या मंदिरात जाताना आपल्याकडून नकळत होतात, पण त्यांचा आपल्या आध्यात्मिक उन्नतीवर परिणाम होतो। पहिली चूक म्हणजे शारीरिक आणि मानसिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष। स्वामी समर्थांच्या मंदिरात जाताना आंघोळ न करणं, घामट अंग, अस्वच्छ कपडे हे टाळावं। शरीराप्रमाणे मनही शुद्ध असायला हवं। राग, द्वेष, मत्सर, गर्व हे सगळं मनातून उतरवूनच स्वामींच्या दर्शनाला जावं। स्वामी केवळ शरीर पाहत नाही, हे मनाच्या खोल गाभ्यातील भावना पाहतात। दुसरी चूक म्हणजे चपला, बूट आणि पादत्राणे घालून मंदिरात जाणं। ही चूक अनेकदा नकळत होते। काही जण मंदिराच्या टोकाला उभं राहून नमस्कार करतात, पण पायात अजूनही बूट असतात। मंदिरात पाय धुवून चपला बाहेर काढूनच प्रवेश करायचा असतो। पवित्र जागेत शुद्ध पावलांनीच यावं, कारण ही फक्त इमारत नाही, ही स्वामींची समाधी आहे, त्यांचं शक्तिपीठ आहे। तिसरी गोष्ट म्हणजे मंदिरात मोबाईल वापरणं, फोटो किंवा सेल्फी घेणं। स्वामींसमोर उभं राहून फोटो काढणं, स्टोरीसाठी सेल्फी घेणं, लाईव्ह जाणं ही भक्ती नाही, हे तुमच्या मनाचं विखुरलेपण दाखवतं। स्वामींच्या चरणी गेल्यावर फक्त त्यांच्याकडे पहा, मनात त्यांचं नाव घ्या आणि काहीच बोलू नका, कारण मौनातच स्वामी ऐकतात। चौथी चूक म्हणजे गोंगाट हसणं किंवा जोरजोरात बोलणं। कधी मंदिरात गेल्यावर काही लोक मोठ्याने विनाकारण बोलत असतात, हसत असतात, कधी वाद घालत असतात, तर हे टाळा। मंदिरात फक्त शांती असावी। आरती सुरू असताना बोलणं टाळा, फक्त एकाच गोष्टीचा विचार करा, मी इथे का आलोय, स्वामींच्या भेटीला, मग बाकीचं सगळं विसरावं। पाचवी चूक म्हणजे दुसऱ्यांवर टीका करणं। काही जण म्हणतात, ती फक्त दाखवायला येते, त्याला काही ज्ञान नाही, पुजाऱ्याला काहीच येत नाही, हे सगळं बोलणं म्हणजे भक्तीत गंड घालणं आहे। स्वामी सगळं ऐकतात आणि ते फक्त भक्ती पाहतात, कोण काय आहे त्याचं त्यांना महत्त्वाचं नसतं। सहावी चूक म्हणजे गर्व आणि मीपणा। मी रोज येतो, मी मोठा दान केला, स्वामी माझ्यावर विशेष कृपा करतात, हे सगळं अहंकाराचे प्रकार आहेत। स्वामी समर्थ यांच्यासमोर सगळे समान, ते फक्त नम्र हृदयाची भक्ती स्वीकारतात। ज्याच्या मनात मी आहे त्याच्या जीवनात स्वामी नसतात। सातवी चूक म्हणजे मंदिरात येऊन फक्त मागणं। हे सगळ्यांच्या बाबतीत होतं। स्वामी मला नोकरी द्या, घर द्या, पैसा द्या, हे मागणं चुकीचं नाही, पण सतत मागणं, नाराज होणं, तक्रार करणं ही भक्ती नाही। खरी भक्ती म्हणजे स्वामी तुमचं जे योग्य असेल तेच द्या, मी स्वीकारतो, ही समर्पणाची भावना स्वामींना अधिक भावते। आठवी चूक म्हणजे केवळ रीतसर नमस्कार करून निघून जाणं। कधी वेळ नाही म्हणून, कधी घाई असते म्हणून लोक येतात, स्वामींना नमस्कार करतात आणि लगेच निघून जातात। मन कुठेतरी कामात, मोबाईलमध्ये असतं। स्वामींना भेटण्यासाठी मन लावून थांबा, त्यांना मनात बोलवा, त्यांचं नामस्मरण करा। स्वामींच्या चरणी एक क्षणही शांत मनाने बसलात तर तो क्षण आयुष्य बदलतो। नववी चूक म्हणजे मंदिरातील नियम मोडणे। प्रत्येक मंदिराचे नियम असतात, आरतीच्या वेळी रांगेचं पालन, महिलांसाठी मर्यादा, हे नियम पाळणं ही भक्तीचाच एक भाग आहे। स्वामी म्हणतात, शिस्तीत जे चालतात त्यांना मी मार्ग दाखवतो। दहावी चूक म्हणजे दुसऱ्याला लहान समजणं। तो फक्त भिकार आहे, ती गावाकडची आहे, हे लोक काय भक्त असतात। स्वामींच्या दारी अशी भाषा नको, कारण स्वामी सर्वांना समान प्रेम देतात। ते माणसाचं जात, धर्म, पैसा काहीही पाहत नाही, ते पाहतात फक्त या जीवाचं मन माझ्यावर किती श्रद्धेनं उथंबलेलं आहे। 11वी चूक म्हणजे मंदिरातील वस्तूंचा अपमान। स्वामींची मूर्ती, फुलं, प्रसाद, टाकलेले हार हे सगळं पवित्र असतं, हे उचलून फेकणं, खाली ठेवून तुच्छ समजणं, फोटो वापरून टी-शर्ट डिझाईन करणं हे चुकीचं आहे। स्वामी हे फोटो नाही, ते साक्षात चैतन्य आहेत। 12वी चूक म्हणजे बडेजाव करणं। कधी लोक मोठा हार, फुलं, नारळ घेऊन येतात आणि हे दाखवण्यासाठीच करतात, हे भक्तीपेक्षा प्रदर्शन होतं। स्वामी म्हणतात, माझ्याकडे येताना वस्तू नाही, मन आणा।
13वी चूक म्हणजे मंदिरात देणगी देताना गर्व. कधी दान दिलं तर लगेच नाव सांगणं, किती रक्कम दिली ते सांगणं, दुसऱ्याला दाखवणं. हे भक्तीत नव्हे तर हिशोबात असतं. स्वामी हिशोब ठेवत नाही, ते फक्त भावना पाहतात. 14वी चूक म्हणजे मन विचलित ठेवून नामस्मरण करणं. स्वामींच्या मंदिरात गेल्यावर फक्त बसणं पुरेसं नाही. जय जय स्वामी समर्थ हे नामस्मरण मनात सतत चालू ठेवा. स्वामींचं नाव हेच महाऔषध आहे. सतत नामस्मरण केलं की चिंता विरघळते आणि स्वामींची कृपा पावते. 15वी चूक म्हणजे स्वामींची परीक्षा घेऊ नका. जर माझं काम झालं तर मी दर्शनाला येईन, स्वामींनी ऐकलं नाही तर मी नाराज होईल, हे वागणं चुकीचं आहे. स्वामी हे आपले सेवक नाही, ते परमात्मा आहेत. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवा, शंका नको. त्यांनी तुमचं ऐकलंच आहे, पण वेळ, मार्ग आणि परिणाम हे त्यांच्या इच्छेप्रमाणे असतात. स्वामींचं मंदिर म्हणजे काय? स्वामी समर्थांचं मंदिर म्हणजे भक्तीचं मंदिर, समर्पणाचं स्थान आणि मनाच्या शुद्धतेचं प्रतीक. तिथे गेल्यावर फक्त हेच बोला, स्वामी मी काही नाही, सर्व काही तुम्हीच आहात. माझं जीवन तुमच्या चरणांशी जोडलं जावं हीच माझी प्रार्थना. म्हणूनच मित्रांनो, स्वामीच्या मंदिरात जाताना नम्रता ठेवा, श्रद्धा ठेवा आणि नम्र भावनांनी त्यांचं दर्शन घ्या. ही सर्व छोटी छोटी शिस्त आपल्याला स्वामींच्या कृपेला अधिक जवळ नेते. जय जय स्वामी समर्थ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या स्वामी भक्तांना शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.